नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आरंभ केला. त्या योजनेअंतर्गत अनेक महिलांना 1500 रुपये दरमहा असं त्यांनी कबूल केले आणि ते सुरूही केले. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेवढ्या महिलांनी तिथे आपलं नाव दिलं त्यांचे काहीतरी डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी सगळ्यांना तो लाभ सुरू केला. निवडणूक संपल्यानंतर मात्र एकेका महिलेला त्याच्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. आपण लक्षात घेऊया आकड्यांच्या माध्यमातून. पहिल्यांदा जेव्हा आकडा आला तो लाडकी बहीण योजनेमध्ये किती महिलांना लाभ मिळत होता? 2.6 कोटी एवढ्या महिला फक्त महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या लाभार्थी झाल्या. निवडणूक संपल्यानंतर KYC, ई-KYC आणि अनेक अशा प्रक्रिया त्याच्यामध्ये लाभ टाकून मग हळूहळू महिलांना त्याच्यातून बाहेर काढण्यात आले. आणि आज जर आपण बघितलं तर साधारण 1.76 कोटी म्हणजेच काय तर 80 लाखापर्यंत महिला या योजनेतून अलगद त्यांनी बाहेर काढलेल्या आहेत. आता या महिला कोण आहेत? विशेषतः कष्टकरी, शेतकरी, मागासवर्गीय जाती जमातींच्या सगळ्या महिला ज्या वारंवार या ई-KYC, KYC प्रक्रियेमध्ये येऊ शकत नाही, ज्यांच्याकडे पुरेसे डॉक्युमेंटेशन कदाचित नाही, अशा महिलांना याचा सर्वात जास्त फटका बसलेला दिसतोय. 3-4 मुद्दे याच्यात आपण समजून घेऊया. ह्या निधीसाठी लागणारा जो अवाढव्य पैसा आहे हा नेमका कुठून येतोय? महाराष्ट्र सरकारकडे काही असे जादूचे काही पोटली आलेली नाही ज्याच्यातून तो पैसा येतोय. इतर विभागातून सगळ्या कल्याणकारी योजनांमधून निधी इथे वळवला जातोय. आणि विशेषतः एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा समाज कल्याण विभागाचा निधी विशेषतः लाडकी बहीण योजनेसाठी वळवला गेलाय. एप्रिलच्या एका GR नुसार तब्बल 730 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले गेले. आता ज्या विभागांचे निधी इथे वळवले जात आहेत त्या विभागांतर्गत होणाऱ्या कामांचं काय, हा जर विचार केला तर प्रश्न अजून गहन पडतो की मग शिक्षण असो, घरकुल असो, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असो, आरोग्य असो, ह्या सगळ्या गोष्टींवरती निधी कसा खर्चणार जर तो निधी एकटा लाडकी बहीण योजनेसाठी हे सरकार वळवत असेल तर. आणि त्यातही ई-KYC आणि KYCच्या नावाखाली ज्या महिलांना या योजनेतून बाहेर काढलं जात आहे त्या नेमक्या कुठल्या प्रवर्गातील आहेत, कुठल्या कष्टकरी समाजातील आहेत, कुठल्या मागास समाजातील आहेत, ह्याचा खरं तर लक्षात घेण्याची गरज आहे. महत्वाचा मुद्दा हा, योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा अनेक लोकांनी अनेक महिलांनी त्याचा फायदा जरूर घेतला, पण हेही लक्षात आलं की अनेक बोगस नोंदी त्याच्यात होत्या. त्या कशा? 14,000 पेक्षा जास्त, मी नाही, सरकारी आकडे, 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला. 5,000 पेक्षा जास्त तर सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. आणि ज्या महिला आधी या योजनेसाठी पात्र होत्या पण ई-KYC, KYCच्या सगळ्या गोंधळामुळे नंतर त्या अपात्र झाला, हा सगळ्या लोकांचा जो आकडा आहे आणि त्यांना दिलेल्या योजनेचा लाभ जो काही मिळाला मागच्या 6-7 महिन्यांमध्ये, 1-1.5 वर्षामध्ये, तो आकडा जर आपण मोजला ना तर तो 20,000 कोटींपेक्षाही जास्त जातो. आता हे जे पैसे गेलेले आहेत ते लाभार्थ्यांना गेलेले नाही, ते चुकीच्या लाभार्थ्यांना जर गेले असं म्हटलं तर ही जबाबदारी कोणाची? हा पैसा सरकार काय पुन्हा त्या सगळ्या लोकांकडून मिळवणार आहे का? हे शक्य नाहीये. त्यामुळे एकूणच ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये झालेली जो काही गौडबंगाल आहे हा आपण लक्षात घेतला पाहिजे. एक तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नुकताच एप्रिल महिन्यामध्ये मुंबई हायकोर्टाने ह्याच योजनेवरून सरकारला फटकारलंय. कशासाठी फटकारलंय? मुंबई BMC मध्ये निवृत्त शिक्षिका आहे ज्यांना अजूनही पेन्शन सुरू झालेली नाही आणि सरकार असं उत्तर देतं की सरकारकडे ह्याच्यासाठी पैसे नाहीत. तर हायकोर्टाने हे फटकारलंय, जर निवृत्त शिक्षकांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर मग लाडकी योजनेसारखी योजना, हे लाडकी बहीण योजनेसारखी योजना हे बंद करा, हे हायकोर्टाने खुद्द सांगितले. सांगण्याचं तात्पर्य हे की एकूणच ह्या योजनेची अंमलबजावणी, त्यात विशेषतः समाज कल्याण विभागाचा वळवला जाणारा निधी, त्याच्यामुळे शिष्यवृत्ती असो, शिक्षण असो, ह्या सगळ्या गोष्टींवरती होणारा विपरीत परिणाम आणि ज्या महिला वगळल्या गेल्या त्या कुठल्या समाजाच्या, कुठल्या समूहांचा आहे याचा अभ्यास करण्याची खरं गरज आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे हे काहीच बोलत नाहीत. त्या दरवेळीच येतात, त्या फक्त प्रेस कॉन्फरन्स घेतात, हे करा ते करा, केवायसी करा, इतक्या महिला आतमध्ये एवढंच बोलतात. पण ह्या सगळ्याची जबाबदारी, हे जे 20,000 कोटी रुपये पाण्यात गेले, वाया गेले जर आपण म्हटलं, त्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी नक्की या महाराष्ट्रात कोण घेणार आहे ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि पुन्हा एकदा हा जो काही निधी समाज कल्याण विभागाकडून, शिक्षण विभागाकडून वळवून फक्त लाडकी बहीण योजनेकडे वळवला जातोय, ह्याचं देखील उत्तरदायित्व या सरकारनी आपल्यावर घेतलं पाहिजे. आणि ज्या विभागांची हानी होते ह्यामुळे, शिष्यवृत्ती असो, शिक्षण असो, आरोग्य असो, घरकुल असो, या सगळ्या विभागाच्या मंत्र्यांनी आता तरी थोडंसं खडबडून जागं होऊन आपल्या विभागांचा निधी आपल्याकडे कसा राहील आणि तो शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहोचेल हा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा, तुमचा हक्काचा आवाज.